नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक इम्पॉर्टंट थेरम पाहायचा आहे. तो म्हणजे आहे कॉचीज रिमेन इक्वेशन्स. ठीक आहे, थेरमचं नाव काय आहे? कॉचीज रिमेन इक्वेशन. आणि हे त्याचं स्टेटमेंट आहे. पण हा थेरम समजून घेण्याच्या पूर्वी आपल्याला ह्या काही ज्या बेसिक डेफिनेशन्स आहेत या आधी आपण समजून घेऊ. ठीक आहे, तर सर्वात पहिले आहे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, हे तुम्ही 11वी-12व्या वर्गापासून तुम्ही शिकत आलेले आहात. तर काय आहे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, तरी मी इथे ही डेफिनेशन लिहून दिलेली आहे. तर इफ एफ ऑफ एक्स इज एनी फंक्शन ऑफ एक्स, ठीक आहे, एफ ऑफ एक्स इज एनी फंक्शन ऑफ एक्स, देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इट इज डिनोटेड बाय एफ डॅश एक्स. ठीक आहे, and it is given by f dash x equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. ही झाली फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह ची डेफिनेशन, तुम्हाला सर्वांना माहितच आहे. ओके, आता हे याच्यामध्ये h काय आहे? h इज द व्हेरी व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन x. h काय असते? x मध्ये आपण जे थोडीशी वाढ करतो, इन्क्रीमेंट करतो, वाढवतो, तर त्याला आपण डिनोट करतो h ने. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे? फक्त एकच व्हेरिएबल आहे x. आता आपण डेरिव्हेटिव्हची पुन्हा दुसरी डेफिनेशन पाहू. ठीक आहे, जी कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह त्याला एक्सप्लेन करू. ओके, वी डिराइव्ह द डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन द कॉम्प्लेक्स प्लेन. आता कॉम्प्लेक्स प्लेन म्हणजे काय असते? कॉम्प्लेक्स प्लेन म्हणजे एखादा प्लेन तुम्हाला माहितच आहे, जसा हा एक्स एक्सिस असतो, हा वाय एक्सिस असतो, हा आहे ओरिजिन. तर हा जो आपल्याला प्लेन मिळतो याला म्हणतात कॉम्प्लेक्स प्लेन. म्हणजे ज्याच्यामध्ये एक्स एक्सिस असते, वाय एक्सिस असते, आणि जो आपल्याला पृष्ठभाग मिळतो, प्लेन मिळतो, त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स प्लेन. तर कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये आपण एफ ऑफ झेडचं डेरिव्हेटिव्ह हे डिफाइन केलेलं आहे. सो द डेफिनेशन इज लेट एफ ऑफ झेड बी वन व्हॅल्यूड इन सम रिजन डी. रिजन म्हणजे हा समजा हा रिजन आहे. Let f of z be one valued in some region D of the complex plane, then the derivative of f of z is defined by f dash z. अशीच आहे डेफिनेशन. f dash z equal to limit del z tends to 0 f of z plus del z minus f of z upon del z. म्हणजेच इथे आपण इन्क्रीमेंट, इथे जसं h होता, इथे काय घेतलं आपण? del z घेतलं, म्हणजे इन्क्रीमेंट इन z. Del z means increment in z. So del z tends to 0 f of z plus del z minus f of z upon del z. ही झाली डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन इन द कॉम्प्लेक्स प्लेन. ठीक आहे, आता हा z तुम्हाला माहित आहे. z काय असतो? z इज नथिंग बट द कॉम्प्लेक्स नंबर, आणि याची व्हॅल्यू असते x प्लस आय वाय. म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आपण ते डेरिव्हेटिव्ह डिफाइन केलेलं आहे एफ डॅश झेड. तर या डेरिव्हेटिव्हचा यूज आपण या थेरम मध्ये करणार आहोत. हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला ही डेफिनेशन अत्यंत आवश्यक आहे, माहित पाहिजे ती. ओके, एफ डॅश झेड इक्वल टू लिमिट डेल झेड टेन्स टू 0 एफ ऑफ झेड प्लस डेल झेड मायनस एफ ऑफ झेड अपॉन डेल झेड. क्लिअर? त्याच्यानंतर आपण पाहू डेफिनेशन ऑफ पार्शियल डेरिव्हेटिव्ह. हे सुद्धा तुम्हाला माहितच आहे, तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये पण शिकलेले आहात व्हॉट इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह. तर तरीही मी इथे तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन विद्यार्थ्यांनो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह साठी आपल्याला कमीत कमी दोन व्हेरिएबलची आवश्यकता असते. ठीक आहे, तर इथे आपण दोन व्हेरिएबल घेतले एक्स अँड वाय. म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवतो आणि दुसऱ्या व्हेरिएबलच्या विथ रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह काढत असतो. ओके, सो लेट u इक्वल टू u ऑफ एक्स वाय बी अ रियल फंक्शन ऑफ व्हेरिएबल्स x and y, then we have partial derivative of this u with respect to x. u चं partial derivative with respect to x हे तुम्हाला माहितच आहे. त्याला आपण u x असं डिनोट करतो, आणि त्याचंच मिनिंग काय होते? इट इज del u by del x. u x means del u by del x means partial derivative of u with respect to x equal to limit del x tends to 0 u of x plus del x comma y मायनस यू ऑफ एक्स वाय अपॉन डेल एक्स. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण? y इज कॉन्स्टंट, y ला कॉन्स्टंट ठेवलं, तसंच ठेवलं, फक्त x मध्ये आपण इन्क्रीमेंट दिलेला आहे, इन्क्रीमेंट ऍड केलेला आहे. x मधलं इन्क्रीमेंट म्हणजे डेल एक्स, फक्त x मध्ये आपण वाढ केलेली आहे, y ला कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे
it becomes x plus del x comma y minus u of x y upon del x. याच्यासारखी डेफिनेशन आहे. नंतर सिमिलरली uy म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू y इक्वल टू अगेन del u by del y इक्वल टू लिमिट del y tends to 0 u of x comma y plus del y minus u of x y upon del y. म्हणजे इथे काय केलं आपण, x ला कॉन्स्टंट ठेवलं, ठीक आहे, x इज अ कॉन्स्टंट आणि इन्क्रीमेंट आपण y मध्ये दिलं म्हणजे y प्लस del y मायनस u of x y अपॉन del y. तर हा जो थेरम आहे हा खूप इम्पॉर्टंट थेरम आहे ह्या युनिट मध्ये. हा थर्ड युनिट आहे. थर्ड युनिट मधला हा पहिला थेरम आहे आणि हा खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा बरेचदा 5 मार्क्स साठी विचारला जातो. बरोबर आहे. हा जो थेरम आहे हा 5 मार्क्स साठी प्रत्येक वेळेस विचारला जातो. पण या थेरम साठी तुम्हाला आधी 3 डेफिनेशन माहित पाहिजे. ओके, त्याच्यामुळे 3 डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. Okay, these are the definitions of partial derivative ux, uy, and this is the derivative of f of z. Okay, now after this, then next term. हा जो थेरम आहे हा समजून घेण्यासाठी आपल्याला आणखी टर्म समजून घ्यायची आहे, ती म्हणजे एनालिटिक फंक्शन. ओके, सो एनालिटिक फंक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट टर्म. नाउ व्हॉट इज एनालिटिक फंक्शन? ओके, सो I will give one here definition. A function f of z is said to be analytic in a region D. Okay, a function f of z is said to be analytic in a region D if the derivative f dash z exists at all points z belongs to D. Okay, an analytic function is also called regular function or also called holomorphic function. लक्षात आलं का? वाचल्यानंतर कदाचित तुमच्या लक्षात आलं नसेल. ओके, एनालिटिक फंक्शन मीन्स द फंक्शन f of z is said to be analytic if its derivative exists, means f dash z exists at all points z belongs to D. समजा एखादा हा कोणता तरी एक रिजन आहे, याला आपण नाव देऊ शकतो D किंवा काही पण तुम्ही नाव देऊ शकता. ओके, हा एक रिजन आहे. आता या रिजन मध्ये खूप सारे पॉइंट्स असतात. देर आर इनफायनाइट पॉइंट्स. ठीक आहे, तर या रिजन मध्ये ओके, समजा या रिजन मधला एखादा एक पॉइंट घेतला आपण झेड, या रिजन मधला आपण एक पॉइंट घेतला झेड, तर त्या पॉइंटवर एफ ऑफ झेड चे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होते. ओके, म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू की जर कोणत्याही फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असेल, डेरिव्हेटिव्ह निघत असेल, एक्झिस्ट होत असेल, तर त्या फंक्शनला एनालिटिक फंक्शन म्हणतात. एनालिटिक मीन्स डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट. ओके, सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ झेड मीन्स एफ डॅश झेड एक्झिस्ट ऍट ऑल पॉइंट्स इन दिस रिजन डी, देन दॅट फंक्शन इज कॉल्ड द एनालिटिक फंक्शन. या रिजन मध्ये कोणत्याही पॉइंटवर त्या फंक्शनचं जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढाल तर ते डेरिव्हेटिव्ह निघेल, एक्झिस्ट होईल. सो दॅट फंक्शन इज कॉल्ड द एनालिटिक फंक्शन. समजला? एनालिटिक फंक्शन मीन्स द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन एक्झिस्ट इज कॉल्ड एनालिटिक फंक्शन. समजला? नाउ वी विल प्रूव्ह दिस इम्पॉर्टंट थेरम, Cauchy's Riemann equations. Okay, so this is the statement of this theorem. So what is the statement? A necessary condition that W equal to f of z equal to u of xy plus iv of xy be analytic in a region D is that u and v satisfy the Cauchy-Riemann equations ux equals to vy and uy equal to minus vx. So remember these equations. These are very important. हे जे इक्वेशन्स आहेत, these equations are called the Cauchy-Riemann equation. In short form, it is called CR equations. शॉर्ट फॉर्म मध्ये याला काय म्हणतात? CR equation. हे जे दोन्ही इक्वेशन आहेत यांना म्हणतात CR equation, Cauchy-Riemann equations. तर हे याच्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण बरेचदा विचारला जातो. ux इक्वल्स टू vy and uy इक्वल टू मायनस vx. ux म्हणजे तुम्हाला माहितच आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. vy मीन्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू y. ux आणि vy ची व्हॅल्यू, इफ दिस व्हॅल्यूज आर इक्वल,
then uy equal to minus vx. These two equations are called the Cauchy-Riemann equation. So here we are given, what we given here, f of z is analytic. ओके, काय दिलेलं आहे आपल्याला, f of z हा अनालिटिक फंक्शन आहे, तर तो f of z हे जे दोन इक्वेशन आहेत कॉची-रीमॅन इक्वेशन सॅटिस्फाय करेल असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, काय दिलेलं आहे आपल्याला, f of z इज अनालिटिक, देन u and v सॅटिस्फाय दिस इक्वेशन. u आणि v हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतील असं आपल्याला शो करायचं आहे. हे दोन्ही इक्वेशन इम्पॉर्टंट आहेत, समजलं. आणि इथे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, ह्या पूर्ण युनिट मध्ये एफ ऑफ झेड ला कशाने डिनोट केलेलं आहे, डब्ल्यू ने. पूर्ण युनिट मध्ये डब्ल्यू इक्वल टू एफ ऑफ झेड, आणि एफ ऑफ झेड इज अ कॉम्प्लेक्स फंक्शन. एफ ऑफ झेड हा काय आहे, कॉम्प्लेक्स फंक्शन आहे. त्याची व्हॅल्यू आहे u प्लस आय व्ही. एफ ऑफ झेड ची व्हॅल्यू ऑलवेज तुम्ही